नियोजित हातकणंगले इचलकरंजी रेल्वे महामार्गाला गती मिळावी या मागणीसाठी सोमवारी 23 फेब्रुवारी रोजी इचलकरंजी येथे प्रांत कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत झालेल्या आंदोलनात शहरातील नागरिक, उद्योजक, व्यापारी, विद्यार्थी व रेल्वे प्रेमींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला। हे आंदोलन रेल्वे कृती समितीच्या वतीने आयोजित करण्यात आले होते। इचलकरंजी हे देशातील महत्त्वाचे औद्योगिक केंद्र मानले जाते। येथून देशभर सूत व कापडाची मोठ्या प्रमाणात आवक जावक होत असल्याने रेल्वे सुविधा ही शहरासाठी अत्यावश्यक असल्याचे आंदोलकांनी सांगितले। ही गरज ओळखून समितीने 2012 पासून रेल्वे मार्गासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला आहे। स्थानिक उद्योजकांनीही या मागणीला जोरदार पाठिंबा दिला असून शालेय विद्यार्थ्यांनी तब्बल 15,000 पत्रे पंतप्रधान कार्यालय आणि रेल्वे मंत्रालय यांना पाठवून लक्ष वेधले होते। या पाठपुराव्याची दखल घेत 2017 मध्ये तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी नियोजित 8 किलोमीटर रेल्वे मार्गाला मंजुरी दिली होती। त्यानंतर केंद्रीय अर्थसंकल्पात या प्रकल्पासाठी वेळोवेळी निधी तरतूद वाढवून प्रकल्प जिवंत ठेवण्याचा प्रयत्न झाला। त्यामुळे नागरिकांच्या अपेक्षा उंचावल्या, मात्र प्रत्यक्ष कामाला सुरुवात न झाल्याने नाराजी वाढत आहे। राज्य व केंद्र सरकारने प्रकल्पाचा खर्च निम्मा उचलण्याच्या धोरणामुळे निधी अभावी काम रखडल्याचा आरोप आंदोलकांनी केला। स्थानिक खासदार व आमदारांनी या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याने प्रकल्प रेंगाळत असल्याचेही त्यांनी नमूद केले। याआधीही जनप्रतिनिधींना निवेदन देऊन मागण्या मांडण्यात आल्या होत्या। याबाबत प्रांताधिकाऱ्यांनाही निवेदन सादर करण्यात आले आहे। रेल्वे कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की आता ही लढाई लोक चळवळ बनून जनतेचा व्यापक पाठिंबा मिळण्यावर भर दिला जात आहे। त्यासाठी शहरभर जनजागृती मोहीम, स्वाक्षरी अभियान व पुढील टप्प्यात मोठे आंदोलन छेडण्याची तयारी सुरू आहे। नियोजित हातकणंगले इचलकरंजी रेल्वे मार्ग लवकरात लवकर सुरू झाला तर उद्योग, व्यापार आणि प्रवास या सर्व क्षेत्रांना मोठी चालना मिळेल असा विश्वास आंदोलकांनी व्यक्त केला। यावेळी अजय जाधव, नंदू बांगड, रमेश शर्मा, प्रदीप कांबळे, मारुती पाटील, मनोहर जोशी, पांडुरंग पिसे, भगवान भुते, दीपक पंडित, प्रदीप कांबळे, विजय कोलेकर, महेंद्र जाधव, संदीप ठोके, सागर रावळ, विजय हावळ आदी उपस्थित होते।